आपण बघत आहात आवाज कसमादेचा. गुजरातमधील सापुतारा येथे गणपती वर्गणीच्या वादातून सुरगाणा येथील 29 वर्षीय युवकाची चाकूने वार करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मागील वर्षीच्या गणपती विसर्जनाच्या वादाचा राग मनात ठेवून यंदाच्या गणपती वर्गणीवरून पुन्हा वाद झाल्याचं पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आलं. मृत युवकाचं नाव हेमंत उर्फ विकी सूर्यवंशी, वय वर्ष 29, राहणार होळी चौक बस स्टॉप जवळ सुरगाणा असं आहे. दिनांक 26 ऑगस्ट रोजी हेमंत हा आपल्या मित्रांसोबत सापुतारा येथे मान्सून फेस्टिवल पाहण्यासाठी गेलेला होता. रात्री 11:30च्या सुमारास ते बडोदा बँकेच्या ATM जवळील पावभाजीच्या दुकानात गेले होते. याच ठिकाणी कुणाल किरण परदेशी आणि प्रदीप रवींद्र पवार हे देखील आले. पावभाजी खाल्यानंतर हेमंत आणि राज गाडेकर तिथे थांबले असताना हेमंत आणि कुणाल यांच्यामध्ये मागील वर्षीच्या गणपती विसर्जनाच्या वादासह यंदाच्या गणपती वर्गणीवरून पुन्हा वाद झाल्याचं तक्रारीत म्हटलंय. वाद वाढल्यानंतर कुणाल परदेशी आणि चाकूसदृश तीक्ष्ण हत्यारानं हेमंतच्या पोटावर 2 वार आणि छातीखाली 1 वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेला हेमंत रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडला असताना आरोपी मोटरसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर मित्रांनी हेमंतला तातडीने मोटरसायकलवरून बोरगाव येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी वणी येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी हेमंतला मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 27 ऑगस्ट रोजी रात्री 1:10 त्याचा मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच हेमंतची आई पद्माबेन सूर्यवंशी, त्यांचे पती आणि नातेवाईक वणी रुग्णालयात दाखल झाले. या घटनेमुळे सुरगाणा आणि सापुतारा परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी किरण परदेशी याच्याविरुद्ध सापुतारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. गणपती विसर्जनाच्या जुन्या वादाला यंदाच्या गणपती वर्गणीच्या वादाची किनार मिळाली आणि त्यातून एका तरुणाचा जीव गेला. या प्रकरणातील आरोपीवर पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.